नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। शेतकरी आणि गुंतवणूकदार बांधवांनो, सध्या बाजारपेठेत सोना आणि चांदीच्या किमतींनी मागचे सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत। मुंबईत सोन्याचा भाव प्रति तोळा 1,52,000 रुपयांवर पोहोचला आहे। तर चांदीबद्दल बोलायचं झालं तर 1 किलो चांदीचा रेट तब्बल 3,25,000च्या आसपास गेला आहे। मागच्या वर्षभरात सोना आणि चांदीचे भाव ज्या वेगाने वाढले, तीच वाढ नव्या वर्षातही पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदी 7 लाखांच्या पार जाईल असं म्हटलं होतं। सध्या चांदीचे रेट ज्या वेगाने वाढतायत ते पाहता त्यांचा हा दावा खरा ठरतोय की काय असं बोललं जातंय। दुसरीकडे सोन्याबद्दलही असेच अंदाज वर्तवण्यात आले होते। सोन्याचे भावही सध्या ऑल टाइम हाय आहेत। आता सोनं 1.5 लाखांच्या पार गेलं आहे आणि चांदी 3.25 लाखांच्या आसपास आहे। असं असताना या दोन्ही धातूंचे भाव आणखी वाढतील का आणि या भाववाढीची नेमकी कारणं काय आहेत हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। सगळ्यात आधी सध्या सोनं आणि चांदीचे भाव किती वेगाने वाढतायत ते पाहूया। 2025 मध्ये सोन्याचे भाव 57,000 रुपयांनी वाढले। याच काळात चांदीचे भाव तब्बल 1,44,000 रुपयांनी वाढले आहेत। नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर फक्त पहिल्या 20 दिवसात चांदीचा भाव 80,000 रुपयांनी वाढला आहे। 20 जानेवारीला आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति अंश $95 एवढा होता, जो एक नवा रेकॉर्ड आहे। सोन्याच्या रेटबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदाच प्रति तोळा 1.5 लाख रुपयांच्या पुढे भाव गेला आहे। एकाच दिवसात सोने 6,800 रुपयांनी वाढून 1,51,000 रुपयांच्या पार गेला आहे। भारतीय बाजारानं सोनं आणि चांदीचा एवढा भाव याआधी कधीही पाहिला नव्हता। आता ही भाववाढ इतक्या वेगाने का होतीये ते समजून घेऊया। जगभरात जेव्हा ही अस्थिरता असते किंवा युद्धाची शक्यता असते, तेव्हा लोक आपला पैसा सुरक्षित ठिकाणी इन्व्हेस्ट करायला लागतात। सोन्याला नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, म्हणूनच याला सेफ हेवन असेही म्हणतात। सध्या ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून जागतिक राजकारण तापलं आहे। अमेरिकेला ग्रीनलँडवर ताबा मिळवायचा आहे, तर युरोपियन देशांचा याला विरोध आहे। यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारीपासून 8 युरोपियन देशांवर 10% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। ही परिस्थिती चिघळल्यास टॅरिफ 25% वाढू शकतो। या जागतिक तणावामुळे इन्व्हेस्टर्स सोन्याकडे वळत आहेत। चांदीबद्दल बोलायचे तर चांदीमध्येही आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते। चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनं आणि सोलर सेक्टरमध्ये मोठा आहे। चांदी आता केवळ दागिना नसून एक आवश्यक कच्चा माल बनली आहे। अमेरिकन कंपन्या चांदीची मोठ्या प्रमाणात साठवणूक करतायत, पण मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे। चीनने चांदीच्या निर्यातीवर मर्यादा आणल्यामुळे किमती वेगाने वाढत आहेत। आता यावर्षी किमती अजून किती वाढू शकतात? ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजच्या मते 2026 मध्ये सुद्धा हे दोन्ही धातू गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा मिळवून देऊ शकतात। मात्र 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात सरकारने आयात शुल्क कमी केलं तर किमती काही काळासाठी कमी होऊ शकतात। JP मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स सारख्या संस्थांनी सोन्याचा दर 1,60,000 रुपयांच्या वर जाईल असं म्हटलंय। दुसरीकडे सामको सिक्युरिटीजच्या मते चांदी 4 लाखांपर्यंत पोहोचू शकते। रॉबर्ट कियोसाकी यांनी तर चांदी वर्षभरात दुप्पट होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर जोपर्यंत जागतिक परिस्थिती स्थिर होत नाही, तोपर्यंत सोने आणि चांदीचे भाव अस्थिर आणि चढेच राहण्याची शक्यता आहे। त्यातही सोन्यापेक्षा चांदीचे भाव जास्त वेगाने वाढू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।